आज शिरूर लोकसभेच्या खेड विधानसभेच्या चाकण शहरात जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी दौरा केला तेव्हा आत्ताचे खासदार असलेले अमोल कोल्हे यांच्या विरोधात लोक बोलत असलेले दिसले। आज येथील नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलं की कोल्हे हे गेल्या वेळी चाकणचा ट्रॅफिक विषय सोडवणार असे सांगून निवडून आले होते, मात्र ट्रॅफिकचा मुद्दा सोडाच कोल्हे हे आम्हाला गेली 5 वर्ष दिसले सुद्धा नाहीत। नागरिकांच्या बऱ्याचशा प्रश्नांसाठी आमच्या लोकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही आम्हाला प्रतिसाद देत नव्हते। लोकांच्या विविध प्रश्नांवर निदान माजी खासदार म्हणून आढळराव पाटील हे प्रतिसाद देत आहेत आणि ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत। एकूणच यावेळी प्रचाराच्या दरम्यान लोकांना आढळराव पाटलांना योग्य प्रतिसाद देत आहेत आणि कोल्हे यांच्या विरोधात वातावरण पेटत चाललंय असंच दिसतंय। का 5 वर्ष आले खासदार दिसताना काय होईना, इथं रोडचे ट्रॅफिक बघा किती आहे, चाकणची समस्या सोडवणार होते, कधी समस्या सुटायची। आणि मोदींना जर मतदान केलं तरच उद्या काहीतरी होऊ शकतंय, आढळरावांना मतदान केलं तरच मोदी पंतप्रधान होतील। आता हे तर काय राहुल गांधीची तर काय गॅरंटी नाही आहे, त्याच्यामुळं राहुल गांधीला मतदान केल्यागत होईल, लोकांची चूक आहे। नरेंद्र मोदी कसे पण पंतप्रधान होणारच आहे, 400 पार होण्यासाठी शिवाजीदादांना मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी आम्ही बरेचसे लोक प्रयत्नात आहे की बाबा शिवाजीदादा निवडून आले पाहिजे। ठीक आहे, तुम्ही तुलना करताय की आढळराव निवडून यायला पाहिजे, शिवाजीदादा निवडून यायला पाहिजे, अमोल कोल्हेंचं काय चुकलं 5 वर्षात ते सांगा ना। दिसलेच नाही हो, दिसलेच नाही। तुमच्याकडे नंबर आहे का त्यांचा? नाही ना, नंबर नाही, काय नाही। बरोबर, म्हणजे 5 वर्षात तुम्हाला सापडलेच नाही कोल्हे? नाही ना सापडले। बरं, त्यांच्या काही चुका? नाही, चुका नाही सांगायचे मला, पण माझं म्हणणं एकच आहे की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि हा जी ट्रॅफिकची जी समस्या आहे ती सोडवण्या। किती वर्षापासून आहे तुमच्या इथं? गेले 15 वर्ष झाले ट्रॅफिकच आहे आमच्या इथं। बरं, मग आता तो कोणी सोडवण्याचा प्रयत्न नाही का केला? केलाय ना, शिवाजीदादांनी त्याच्यावर 9.5 कोटी रुपयाचा आता नाशिक फाटा ते चांडोलीपर्यंत उड्डाणपुलाला त्यावेळेला मंजुरी घेतली होती, त्याचं आता वाढीव टेंडर येऊन ते टेंडरिंग पण झालेलं आहे। त्याचं श्रेय घेतात बरेच जण, पण याच्याच पाठीमागं खरं पाहिलं तर शिवाजीदादा आढळराव पाटीलच। काका तुम्ही काय सांगाल, कोण निवडून यायला पाहिजे? नाही, संमिश्र आहे सगळं मतदान, पण तरी पण तुमची काय इच्छा आहे? परफेक्ट सांगू शकत नाही। तुमची इच्छा सांगा। माझी इच्छा मी नाही सांगू शकत परफेक्ट। परफेक्ट नाही, संमिश्र मतदान होईल। तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून यायला पाहिजे? आढळराव पाटील। आढळराव पाटील क्यों? हिंदी में बोलो। हाँ बोलिए ना, आढळराव क्यों आने चाहिए? अपन आढळराव को ही वोट देता है। अपन जो आढळराव है ना, पिछले बार भी उनको भी वोट दिया। अपन शिवसेना को। अच्छा, आपको आढळराव अच्छे लगते हैं इसलिए आपको आढळराव पाटील आने चाहिए। कोण यायला पाहिजे काका, तुम्हाला काय वाटतं? आज जर भारत देशाचा जर विचार केला ना, तर आज देशाला मोदी सारख्या अतिशय कणखर नेतृत्वाची गरज आहे। त्याचं कारण असं आहे की जर देश वाचला, धर्म वाचला, तरच सर्वसामान्यांचं जे काय आहे ते समस्यांचं निराकरण होऊ शकेल, याच्यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही। त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत गेली 65-70 वर्ष झाली, कुठले कायदे असे आहेत की जे देशाच्या हितासाठी केले गेले, याचं कुठंतरी निराकरण झालं पाहिजे, याचं कुठंतरी आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि हे प्रत्येक मतदारांनी केलं पाहिजे। 65-70 वर्षामध्ये कुठले कायदे झाले की जे आज देशाला तारून नेतील किंवा हिंदूंच्या समस्या सोडवतील, हिंदूंच्या बाजूने कार्य होईल, असे कुठले कायदे झाले असे दाखवून द्यावेत आणि मग प्रत्येक मतदाराने याचा साकल्याने विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ह्याचं उमेदवारांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। उमेदवार कुणीही असो त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। मी कोण आहे, मी कशासाठी काय करतोय, याचं स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारला पाहिजे आणि नंतर जनतेसमोर गेलं पाहिजे। याच्यात अगदी स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर जिथं आपण राहतो त्या भागाच्या समस्या ह्या नंतरच्या आहेत, परंतु देश वाचला तर आपण वाचणार आहोत, ह्याच्यात कुणालाही काही शंका असण्याचं काहीच कारण नाही। देश प्रथम या संकल्पनेखाली तुम्हाला वाटतं की केंद्रात मोदी हवेत। मला आता सांगा की शिरूर लोकसभेत तुम्हाला कोणाची गरज वाटते? कसं आहे माहिती आहे का, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची गरज आहे यापेक्षा मी असं म्हणेल की जर देशाला कशाची गरज आहे हे ज्याला समजलं त्याला सांगण्याची गरज नाही की शिरूर मतदारसंघात कोण आहे,
किंवा कोण पाहिजे. हे झालं निवडून येण्यासाठी. बर. आता मला सांगा की तुमच्या चाकण शहराचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत? चाकण शहराचे प्रश्न अद्यापपर्यंत मला नाही वाटत की काही सुटलेत. गेल्या 5 वर्षाचा आपण एक इतिहास पाहिला तर गेल्या 5 वर्षाचा इतिहास असा आहे की अनेक जण आले, अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने मोठमोठ्या घोषणा केल्या की मी यावर समस्या काढेल, इंडस्ट्रीचा प्रश्न आहे. त्यानंतर बऱ्याचशा इंडस्ट्रीज केवळ आणि केवळ आपल्या उत्पादनावर परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. त्याचं कारण एक आहे की ट्रॅफिकची समस्या. लोकांचा उत्पादित केलेला कच्च्या मालाचा पक्का माल हा योग्य त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तासनतास आणि दिवसेंदिवस वाट पाहावी लागते. त्याचं कारण आहे ट्रॅफिक. आणि हा जो समस्याचा प्रश्न आहे हा गेली कित्येक वर्षापासून आहे. हा प्रश्नच राहिलेला आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सोल्युशन आजपर्यंत इथून पाठीमागे कधी निघालेलं नाही आहे. पण मला एक सांगा काका की गेल्या 5 वर्षात इथले जे खासदार आहेत त्यांनी हा प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला की नाही? हे पहा, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पातळीवर प्रयत्न केला असेल, परंतु तो सुटला नाही ही एक समस्या आहे. त्यांनी प्रयत्न केला नाही असं मी म्हणणार नाही, परंतु तो प्रश्न सुटला पाहिजे होता. मग तिथं व्यक्ती कोणीही असो, पक्ष कुठलाही असो, तिथल्या लोकल लोकांच्या समस्या सोडवणं हे कोणत्याही प्रतिनिधीचं, मग तो पक्ष कुठलाही असो, त्यांचं ते कर्तव्य आहे. आणि ते त्यांनी पार पाडलं किंवा नाही याचं त्यांनी आत्मपरीक्षण करणं आज गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षातील चाकण शहरातील तुमच्या समस्या काय? ट्रॅफिक महत्वाची समस्या. फक्त ट्रॅफिक नाही, अजूनही बऱ्याचशा समस्या असतील, नगर परिषद असो किंवा आणखीन काही असेल. नाही, नगर परिषदेचं काम चांगलंच आहे, परंतु ट्रॅफिकची समस्या भयानक. कारण एवढी मोठी इंडस्ट्री आहे आज चाकण. राज्यातल्या पहिल्या 3 क्रमांकात येणारी इंडस्ट्री आणि इथून बऱ्याचशा कंपन्या परत सुद्धा गेलेल्या आहेत. त्याबद्दल काय म्हणाल? यामुळेच ना, ट्रॅफिकमुळेच. हो काका, तुम्हाला काय वाटतं गेल्या 5 वर्षातील तुमच्या शहराच्या समस्या काय किंवा तुमच्या तालुक्याच्या समस्या काय? नाही, आमच्या चाकण शहराच्या ट्रॅफिक सर्वात मोठी समस्या आहे. आता मी जर हे म्हटलं की जे माझे खासदार, आत्ताचे जे खासदार आहेत ते चाकण शहराच्या ट्रॅफिक समस्या सोडवतो, चाकण शहराची ट्रॅफिक समस्या सोडवतो या मुद्द्यावर निवडून आले होते, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पण समस्या तर सुटलेलीच नाहीये. तो तर मोठा प्रश्न आहे. ती समस्या सोडू शकले नाही. खासदार अमोल कोल्हे निवडून आले होते, ते चाकण शहराचा प्रश्न मिटवतो म्हणून ट्रॅफिक सोडू शकले नाही. समस्या दुर्दैव आहे चाकणकरांचं आमच्या. म्हणजे या वेळेस तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांना मतदान करणार? 100%. गेली 3 टर्म केलं, याही टर्मला आम्ही, म्हणजे 4थ्या टर्मला, आता ही 5वी टर्म येईन दादांची, 5व्या टर्मला सुद्धा आम्ही मतदान करणारच दादांना.